पालकांनो, तुम्हाला सतावणारा आणि मनाला पडणारा एक प्रश्न असा आहे की मुलं स्वतःहून अभ्यास का करत नाहीत. मुलांना सारखं ओरडावं लागते की अभ्यास करा म्हणून, स्वतःहून कधी कसं सुचत नाही त्यांना. हा प्रश्न तुम्ही मनातल्या मनात स्वतःला आणि किंबहुना मुलांना उद्देशून म्हणत असता. गंमत अशी आहे पालकांनो की अभ्यास का करायचा असतो हे मुलांना समजत नाही. अभ्यास करण्यामागे नेमका उद्देश कोणता असतो, काय उद्दिष्ट असतं, काय कारण असतं, हेच त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना असं वाटतं की शाळेसाठी म्हणून अभ्यास करायचा. आई-वडील म्हणतात म्हणून अभ्यास करायचा. जेव्हा एखादं काम करताना त्या कामाच्या मागचा हेतू किंवा उद्देश किंवा उद्दिष्ट हे स्पष्ट नसतं, त्यावेळेला मुलांना हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह हा अभ्यास करण्याच्या बाबतीमध्ये कमी असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मला का शिकायचं आहे, म्हणजे स्वतंत्रतेचा अभाव. थोडक्यात मुलांना नेहमी काय करायचं हे सांगितलं जातं. वेळ आपणच ठरवून देत असतो. सगळ्या गोष्टी जेव्हा आपणच ठरवतो, मुलांना स्वतःहून निर्णय घेण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या वेळेला करायचं आहे, किती अभ्यास करायचा आहे, अभ्यास कसा करायचा आहे, कोणकोणती तंत्र वापरायचे याबाबत ते अजिबात विचार करत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं की माझ्यासाठी माझे पालक ठरवणार आहेत, माझे शिक्षक ठरवणार आहेत. अशा प्रकारची आझादी किंवा स्वातंत्र्य जोपर्यंत मुलांना मिळत नाही की तुम्हाला जे काही करायचं आहे ते कसं करायचं, कोणत्या वेळेला करायचं, ही आझादी किंवा हे स्वातंत्र्य जेव्हा मुलांना दिलं जातं तेव्हा त्यांना स्वतःची जबाबदारी कळायला लागते की हे काम कसं पार पाडायचं हे मला ठरवायचं आहे. त्यामुळे जेव्हा स्वातंत्र्य दिलं जातं की हे तू ठरव, आम्ही तुझ्याबरोबर बसतो, आम्ही तुला मदत करतो, आम्ही तुला मार्गदर्शन करतो, पण तू ठरव की कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, किती ते किती वेळ करायचा आहे, कोणत्या पद्धतीचा करायचा आहे. मुलांना मार्गदर्शनाची गरज असतेच, पण जेव्हा बनाया सगळं आपण त्यांच्यासाठी देत असतो तर नकळतपणे त्यांची सगळी जबाबदारी पालकांनो आपण घेत असतो. मग जेव्हा माझ्यावर जबाबदारीच नाही तर मी विचारच करत नाही आणि मी मुळीच अभ्यास करणार नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मुलांचा मोबाईलमध्ये, त्यांच्यातल्या गेम्समध्ये, टी व्हीमध्ये खूप जास्त वेळ जातो आणि ज्यावेळेला याच्यामुळे नुसतं खेळणं होत नाही, तर यामुळे डिस्ट्रॅक्शन पण वाढत जातं आणि या वेळेचा चुकीचा वापर केला जातो. मग मुलांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कसं करायचं हे अवघड जायला लागतं. म्हणून डिजिटल वापराबाबत आपल्याला स्पष्ट शब्दात बाउंड्रीज आखायलाच हव्या आहेत. मी नाही करू शकत, अतिशय अवघड आहे हे, असं जेव्हा वाटतं त्यावेळेला मुलं अभ्यासाची टाळाटाळ करतात. त्याच्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. एखादी पद्धत नकोशी वाटली, म्हणजे कुणाला वाचायला आवडत नाही, कुणाला लिहायला आवडत नाही, कुणाला प्रयोग करायला आवडत नाही, कुणाला ड्रॉ करायला आवडत नाही. अभ्यास करण्याची पद्धत जर का त्यांना आवडत नसली किंवा ते शिकवणारे शिक्षक आवडत नसले, तो विषय आवडत नसला किंवा खूप वेळखाऊ पद्धत असली किंवा तेच तेच रुटीन जर झालं तर मुलं कंटाळून जातात. शिकण्याची पद्धत आवडली नाही की मुलं अभ्यास करत नाहीत. मग अशा वेळेला पालकांनी काय काय करायचं आहे, आपल्याला कारणं तर कळलेली आहेत. तर पहिल्यांदा आपण असं करूया की अभ्यास करण्यामागचा उद्देश स्पष्ट करूया पालकांनो. काय करायचं आहे की आपल्याला अभ्यास केल्यानंतर तुझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुला काम करता येईल असं सोप्या, छोट्या, साध्या शब्दात मुलांना सांगूया. हे कळलं की मुलांना जिथे कुठे जाऊन पोचायचं आहे 8 ते 10 वर्षांनी, त्याचा हा मार्ग आहे हे कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे तू आमच्यासाठी किंवा शाळेसाठी शाळेत जात नाही आहेस, आमच्यासाठी किंवा शाळेसाठी अभ्यास करत नाही आहेस, तर तू स्वतःसाठी शाळेत जातो आहेस, स्वतःसाठी अभ्यास करतो आहेस, स्वतःसाठी परीक्षा देतो आहेस. हे जेव्हा कळतं तेव्हा ॲटोमॅटिक त्याची ओनरशिप, त्याची जबाबदारी त्याला कळायला लागते. दुसरं म्हणजे मुलांनी अभ्यास कसा करावा, कोणत्या वेळेला करावा, याची थोडं आपण जबाबदारी जसं देतो तसं स्वातंत्र्य पण देऊयात. छोटीशी उद्दिष्ट ठरवूयात की आज हा एक धडा पूर्ण कर किंवा 30 मिनिट अभ्यास करू शकतोस तू. छोटी उद्दिष्ट पूर्ण केली की मुलांचं आपण कौतुक पण करूया. शांत, स्वच्छ, व्यवस्थित अशी अभ्यासाची जागा देऊयात. मोबाईल आणि टी व्हीबाबत एकदम कमी वेळच द्यायचा आहे. छोटे प्रयत्न मुलांनी केले तरी त्यांचं कौतुक करूया. आज खूप छान लक्ष दिलंस असं म्हणा आणि तुलना टाळाच. मूल किती प्रगती करतंय हे आपण समजून घेऊयात. छोटे जरी प्रगतीचे क्षण असले तरी आपल्यामध्ये ज्या चांगल्या सवयी आहेत त्या मुलांना आपण दिसू देऊयात. कारण त्या सवयी पाहूनच मुलं हे शिकणार आहेत. फक्त तोंडी आणि शाब्दिक सूचना देऊन प्रभाव पडणार नाही.
मुलांच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत, त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत ते ऐकून घेऊयात. माझे आई बाबा मला समजून घेतात असं जेव्हा मुलांना वाटायला लागतं, तेव्हा मुलं स्वतःहून अभ्यास करायला लागतात. आणि जेव्हा ते स्वतःहून अभ्यास करायला लागतात, तर आपोआप यश मिळणारे, आत्मविश्वास वाढणारे, जबाबदारी समजणारे, सर्जनशीलता येणारे. थोडक्यात पालकांनो, तुमच्याकडनं त्यांना प्रेम हवं आहे, मार्गदर्शन हवं आहे, समजूतदारपणा हवा आहे. आणि हे जर केलं तर स्वतःहून मुलं पुढे जायला तयार होतात आणि अभ्यासामध्ये प्रगती करतात. तेव्हा मुलांनी स्वतःहून अभ्यास करावा असं जर वाटत असेल तर उद्देश स्पष्ट करा, थोडंसं स्वातंत्र्य द्या, मोबाईल वगैरे जरा कमीच करूयात. आणि आपण हे करू शकत नाही असं जर मुलं म्हणत असतील तर कशा पद्धतीने ते करू शकतील हे मार्गदर्शन करूया. धन्यवाद.